कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं बस भाड्यात दरवाढ केलेली आहे, तर जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं महत्त्वपूर्ण दिलासा दिलाय. आता फक्त 200 रुपयांमध्ये शेत जमिनीची मोजणी होणार आहे, तर इराणला शस्त्र पुरवठा करणाऱ्या देशांवर 50% शुल्क लागणार आहे. मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार होणार आहे, तर MS धोनी मैदानात कधी उतरतोय? धुरंधरवर पटकथा कॉपी केल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीला उच्च न्यायालयानं धक्का दिलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 9 एप्रिल वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी बस भाड्याची. जर तुम्ही या उन्हाळ्यात तुमच्या गावी किंवा कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळानं 15 एप्रिलपासून तिकीट दरात 10% हंगामी वाढ करण्याचा अधिकृत निर्णय घेतलेला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियमांनुसार दिवाळी, उन्हाळी सुट्ट्या आणि प्रमुख सणांच्या गर्दीच्या काळात भाडेवाढ करण्याचा अधिकार प्रशासनानं राखून ठेवलेला आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या सुट्ट्यांमध्ये होणाऱ्या प्रवासी गर्दीचा फायदा घेण्यासाठी आणि वाढता परिचालन खर्च भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे नवीन भाडे दर प्रामुख्यानं सामान्य आणि सुपरफास्ट बसेसना लागू होणार आहे. काही प्रीमियम सेवा वगळल्या जाऊ शकतात, परंतु सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ST बसेसमधनं प्रवास करणं आता अधिक महाग होणार आहे. नवीन भाडे रचनानुसार प्रवाशांना आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 100 रुपयांपर्यंत अतिरिक्त खर्च द्यावा लागू शकतो. प्रौढ प्रवाशांसाठी प्रत्येक टप्प्यासाठी भाड्यात 12 रुपयांची वाढ केली जाईल, तर मुलांसाठी प्रत्येक टप्प्याचं भाडं 7 रुपयांनी वाढलेलं आहे. ही दरवाढ रात्रीच्या सेवांनाही तितकीच लागू होणार आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी भारत सरकारची. जगभरात सुरू असलेला संघर्ष आणि बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत आपली ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं दिसतंय. भारत सरकारच्या 3 प्रमुख मंत्रालयांनी दिलेली माहिती केवळ आश्वासकच नाहीये, तर भविष्यातील तयारीसाठी एकदम भक्कम आराखडाही सादर करतेय. देशात कोळसा किंवा पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता नाहीये, हे सरकारनं स्पष्ट केलंय. देशांतर्गत ग्राहकांच्या गरजा जपण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत, तर औद्योगिक युनिट्ससाठी नवीन नियम स्थापित करण्यात आलेले आहेत. देशाची विजेची मागणी सातत्यानं वाढते आहे. या मागणीपैकी सुमारे 70% मागणी अजूनही कोळशावर आधारित उत्पादनातून पूर्ण केली जाते. कोळसा मंत्रालयाचे अधिकारी संजीव कुमार कासी यांनी परिस्थिती स्पष्ट करताना असं सांगितलंय की देशाला कोणत्याही संभाव्य वीज संकटापासून वाचवण्यासाठी खूप आधीच तयारी करण्यात आली होती. सध्या देशाकडे 55 मेट्रिक टन कोळशाचा मोठा साठा आहे. हा साठा पुढील 24 दिवस देशभरात कोणत्याही व्यत्ययाशिवाय अखंड वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पुरेसा आहे. कोणत्याही राज्यात वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी राज्यांना त्यांच्या गरजेनुसार कोळशाचं वाटप सुनिश्चित करण्याच्या विशिष्ट सूचना कोल इंडियाला देण्यात आलेल्या आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी जमीन मोजणीची. पूर्वी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचं मोजमाप आणि नकाशा तयार करून घेण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत असत. सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत. परंतु आता महाराष्ट्र सरकारनं संयुक्त कुटुंबांच्या जमिनीच्या विभागणीसाठी, मग ती नोंदणीकृत वाटणी पत्राद्वारे का असोना किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत असो, प्रति हिस्सेदारी केवळ 200 रुपये आता आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अर्ज करून आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर अंदाजे 1 महिन्यात मोजणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. सर्व सहमालकांच्या सह्यांसह अर्ज तहसीलदार किंवा भूमी अभिलेख कार्यालयात सादर करणं आवश्यक आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आलेले आहेत. 7/12 नोंदणीकृत असलेल्या सर्व भागधारकांची लेखी संमती अनिवार्य आहे. वाद निर्माण झाला तर प्रकरण दिवाणी न्यायालयात नेलं जाईल. चालू 7/12 8 उतारा आणि नोंदणीकृत वाटणीपत्र आवश्यक आहे. अर्ज आणि शुल्क सादर केल्यापासून अंदाजे 1 महिन्याच्या आतच प्रकरणाचा निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची. शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं निवेदन जारी केलंय. त्यांनी असं म्हटलंय की इराणमध्ये एक सकारात्मक सत्तांतर झालेलं आहे. इराणनं 15 पैकी अनेक अटी मान्य केलेल्या आहेत, ज्यापैकी काहींवर आधी सहमती झाली होती. युरेनियम संवर्धन यापुढे केलं जाणार नाही. अमेरिका आता इराणसोबत जवळून काम करेल, मात्र इराणला शस्त्र पुरवणाऱ्या देशांवर 50% शुल्क आकारलं जाईल. याचा परिणाम असा होतोय की जर एखाद्या देशावर हा कर लादला गेला तर तिथून आयात होणाऱ्या वस्तू अमेरिकेत महाग होतील. त्यामुळे जागतिक राजकारण आणखी पेटू शकतंय. पॉडकास्टची 5वी बातमी म्हाडाची. मुंबईतील 3 पुनर्विकास प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये आदर्श नगर, वांद्रे रिक्लेमेशन आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर. महाराष्ट्र सरकारकडनं हिरवा कंदील मिळाल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळानं त्यांच्या पुनर्विकासासाठी निविदा काढल्यात. प्रकल्पातील फ्लॅट मालकांचे व्यवहार पूर्ण झाल्यावर उर्वरित घरं ही लॉटरीद्वारे जनतेला विकली जातील. म्हाडानं या प्रकल्पांच्या बांधकामासाठी 3 स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. या प्रकल्पांच्या कामासाठी खासगी विकासकांची नियुक्तीही केली जाईल. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 11 मे आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. IPL 2026च्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज अडचणीचा सामना करतोय. संघानं सलग 3 सामने गमावले आहेत आणि तो अजूनही विजयाविना आहे. संघाचा आयकन आणि माजी कर्णधार MS धोनी पोटरीच्या दुखापतीशी झुंज देतोय. स्पर्धेच्या सुरुवातीला फ्रँचायझीनं जाहीर केलं होतं की धोनी पुनर्वसन प्रक्रियेतून जात असून तो पहिले 2 आठवडे खेळू शकणार नाही. याचा अर्थ असा की MS धोनी किमान 3 सामने मुकणार आहे. धोनी अजूनही दुखापतीतून सावरत असून तो अद्याप सामन्यासाठी तंदुरुस्त नाहीये. धोनी सध्या चेन्नईमध्ये आपल्या कुटुंबासोबत असून संघाच्या फिजिओच्या देखरेखीखाली बरा होतोय. काही दिवसांपूर्वी त्यानं नेटमध्ये फलंदाजीचा सरावही केला होता, परंतु पूर्ण तंदुरुस्ती मिळवण्यासाठी वेळ लागेल. धोनीला खेळण्यासाठी पुरेसा तंदुरुस्त होण्यास किमान आणखी 1 आठवडा लागू शकतोय. परिणामी 11 एप्रिल 2026 रोजी MA चिदंबरम स्टेडियम इथं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणाऱ्या घरच्या सामन्यात खेळण्याची त्याची शक्यता जरा कमी आहे. त्यानंतर 14 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यातही खेळण्याची त्याची शक्यता कमीच दिसते. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात दिग्दर्शक आदित्य धर यांची. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर 2 या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमवला. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर चित्रपट निर्माते संतोष कुमार यांनी आदित्य धर यांच्यावर एक गंभीर आरोप केलाय. त्यांनी असा दावा केलाय की चित्रपटाची पटकथा ही त्यांच्या डी साहब या नोंदणीकृत पटकथेवरनं कॉपी करण्यात आलेली आहे. या आरोपासंदर्भात आदित्य धर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता संतोष कुमार यांना न्यायालयाकडनं मोठा धक्का बसलाय. न्यायालयानं त्यांना पुढील सुनावणीपर्यंत या प्रकरणी मौन बाळगण्यास सांगितलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.